हॅलो सर्वांना, माझा नमस्कार. आज स्वराच्या स्कूलमध्ये आलेलो त्यांचे बुक्स घ्यायला. सकाळी 9:30-10 वाजताच एवढं कडक ऊन पडलेलं ना बाहेर, 12-1 वाजता लागतं तेवढं. मुद्दाम व्हिडिओ काढला. रस्त्याच्या दोन्ही साईडला झाडं होती म्हणून. ऐरोलीमध्येच नाही, असे बऱ्याच ठिकाणी म्हणजे मुलुंडमध्ये पण मी असे बरेच रस्ते बघितले की दोन्ही ठिकाणी तिथे भरगच्च अशी झाडं आहेत आणि इतकं छान वाटतं ना त्या रस्त्याने जाताना. म्हणजे बघा ना, आपण मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी जी झाडं तोडून टाकतो तीच झाडं उन्हाळ्यामध्ये हवीशी वाटतात थंडाव्याकरता, है ना. देवाने किती सुंदर जग बनवलं आहे. म्हणजे त्याने बनवलेली एकूण एक गोष्ट आपल्यासाठी किती उपयोगाची आहे, है ना. म्हणून मी जे नेहमी म्हणते, कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेण्यापेक्षा देवाचं नामस्मरणात राहा आणि जी गोष्ट तुम्हाला दुखवते ती धरून ठेवू नका. जी गोष्ट तुम्हाला थकवते ती सोडून द्या. जी गोष्ट तुम्हाला रडवते तिचा विचार करू नका. जी गोष्ट तुम्हाला हसवते तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. घरी आल्यावरती बघा किती छान थंडगार असं वाटलं ना. माझी एवढीशीच झाड आहे पण त्यांच्याकडे बघून पण डोळ्यांना इतका थंडावा वाटतो ना. मी एक झाड दाखवते. माझ्या घरासमोर हे झाड आहे. मार्च एप्रिलमध्येच या झाडाला फुलं येतात. भरगच्च असं एकूण एक पान फुलांनी भरलेलं असतं. इतकं छान वाटतं ना. कुठलं झाड आहे मला फक्त नाव माहीत नाही. छान आहे ना. आणि तो समोर डोंगर दिसतोय, तिथून रोज सूर्य उगवताना दिसतो. इतकं छान वाटतं ना सकाळी सकाळी. खरं तर 33 कोटी देवांपैकी ना 2च देव आहेत की आपल्याला ते रोज दर्शन देतात. एक तर सूर्यदेव आणि चंद्रदेव. त्यांची नित्य नियमाने सेवा आपल्याकडनं झाली पाहिजे. सेवा म्हणजे काय, सूर्याला अर्घ्य दाखवणे वगैरे वगैरे. समोर आमच्या बिल्डिंगचं काम चालू आहे. एवढ्या कडक उन्हात देखील ती माणसं बिचारी काम करत आहेत. ऑप्शन नाही आहे त्यांच्याकडे खरं तर. अशा लोकांना बघितलं की वाटतं की खरंच आपण किती भाग्यवान आहोत. घरात थंड फॅन खाली हवा घेत बसलो आहोत. श्री स्वामी समर्थ.